नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर, हायटेक गावरान कुक्कुटपालन. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कुक्कुटपालनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या. एक, आपल्याकडे ट्रेनिंग पाहिजे, आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. ती ट्रेनिंग आपल्याकडे लवकर होत आहे, कारण की भारतामधील सर्वात अनुभवी जे भारतामध्ये आणि बाहेरच्या देशातील लोकांना ऑनलाईन ट्रेनिंग देत आहेत असे व्यक्तिमत्व आणि जे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा येणार आहे ट्रेनिंग देण्यासाठी आपल्या फार्मवर, असे व्यक्तिमत्व येणार आहेत. ज्या दिवशी तारीख ठरेल त्या दिवशी तुम्हाला आम्ही त्यांचं नाव हे पूर्ण आणि त्यांचं चॅनल मी तुम्हाला नक्की सांगेल. कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला योग्य माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे फार्मवर मॉर्टॅलिटी म्हणजे मरतूक नाही झाली पाहिजे, मग ती ट्रेनिंगनुसारच होणार. आणि तिसरं महत्त्वाचं आहे, आपल्याला खाद्याची बचत झाली पाहिजे. आपल्याला खाद्याला जास्त पैसा, लोक म्हणतात की कमाईपेक्षा त्यांना खाद्यच लई गेलं. मग खाद्याची बचत करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. तुम्हाला मी सांगितलं, भाजीपाला असेल, हॉटेलचं वेस्टेज असेल, आणि मोंड्यामध्ये जे काही वेस्टेज राहिलं असतं म्हणजे खराब कडधान्य असतं की जे आपल्याला 1700-1800 क्विंटलनी मिळतं ते. आणि त्याचा एक भाग म्हणून मी माझ्या या 20 ते 25 गुंठ्यामध्ये मेथी घास लावलेला आहे. आता माझ्या पाठीमागे मेथी घास आहे. हा मेथी घास कमीत कमी 3 ते 4 वर्ष आपल्याला येतो एकदा लावला की. आणि हा मेथी घासानुसार आपल्याला बऱ्यापूर फायदा आपल्याला कोंबड्यांच्या खाद्यामध्ये होतो आणि त्याचा चांगला आपले पैसे वाचतात, खाद्याचा खर्च वाचतो. मग ह्या 3 गोष्टी व्हायला, एक ट्रेनिंग मी द्यायला लागलो आहे चांगल्या एका व्यक्तीकडून. दुसरी गोष्ट की जी ट्रेनिंग असणार आहे ती पूर्ण सिस्टमॅटिक असणार आहे. तुम्हाला तुमच्या शेडवर कधी रोग येणार नाही, आला तर ते लवकर कव्हर करता येईल, म्हणजे मरतूक होणार नाही. आणि तिसरी, खाद्याची बचत. तर ती हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो मेथी घास लावला त्याच्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. मेथी घास आहे हा चांगल्या प्रकारे आलेला आहे. बघतात सध्या त्याची खुरपण चालू आहे आणि त्याची छोटी पहिली कटिंग चालू आहे. हा मेथी घास एकदम कोंबड्या खूप आवडीने खात आहे, कारण की आपल्याकडे सध्या भाजीपाला येतो आहे, शेवग्यांची झाडं आहेत, उकांडे तयार केलेले आहेत. आणि हे मेथी घास असं आपण कटिंग केलेलं आहे. आणि हा मेथी घास आपण आता ह्या अशा बैलगाडीमध्ये ते घेऊन चाललेलो आहे, कारण की आज जास्त निघला आहे पण हावडा लागत नाही, कारण की कापणी पहिली चालू असल्यामुळे नंतर जेवढा पाहिजे तेवढाच आपण नेणार आहेत. ह्या माझ्या शेतामध्ये असे मी आलेले तर कामाला, तर हा कटिंगचं काम चालू आहे. त्यामुळं मला खाद्याचा खर्च खूप कमी लागतो आहे, आणि जेणेकरून मला कुक्कुटपालनामध्ये चांगल्या प्रकारे नफा होतो. कारण की ह्याच्यामध्ये मी दुसरं कडधान्य लावलं असतं किंवा दुसरं बाजरी, ज्वारी, गहू काय लावलं असतं तर एवढा फायदा नच झाला, कारण की माझं भरपूर असा खाद्याचा खर्च वाचतो आहे. मग त्या दृष्टिकोनातून हा नफा माझ्यासाठी खूप चांगला आहे. तर हा मेथी घास असा कट झालेला, आता उद्या हा राहिलेला कट होईल 2 दिवसामध्ये. आणि हा लगेच मोठा होतो आहे. ह्याला पाणी दिलं की लगेच मोठा होतं. हे कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष हा मेथी घास चालतो असं मला सांगितलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून हा मेथी घास लावलेला आहे. मित्रांनो, कोंबड्या कशा खातात हे तुम्हाला मी लगेच दाखवतो. मला मी सांगितलं हे बघा, हे आपलं मेथी घास अशा कोंबड्या पूर्ण खातात, काहीच ठेवत नाहीत. त्यामुळे आपल्या खाद्याचा खर्च खूप वाचतो. हे मेथी घास खातात, त्यांना चांगल्या प्रकारे खाद्य मिळतं, आपल्याला खाद्याचा खर्च वाचतो आणि ह्यांना आवडीचा हा खाद्य असतं हे. आता ह्यांना बघा ना, इकडं हे शेवग्याच्या पूर्ण पाला खायला आहे, त्याच्या खाली असणाऱ्या आळ्या किडे जे उकरून खातात ते त्यांना खायला आहे. हा उकांडा आहे, ह्या उकांड्यावरही त्यांना खायला आहे. ह्याच्यामध्ये आपण काही हॉटेलचं वेस्टेज खाद्य आणून टाकतो ते सुद्धा त्यांना खायला आहे. आणि हे मेथी घास, म्हणजे असं आपण खाद्याचा खर्च चांगल्या प्रकारे आपला वाचतो. कारण की आपलं कुक्कुटपालन यशस्वी करायचं आहे, नफ्यात आणायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला योग्य ट्रेनिंग घ्यायची आहे.
ती ट्रेनिंग मी तुम्हाला लवकरच तारीख जाहीर करणार आहे, कारण की याच्यामध्ये भारतामधील एक नंबर ट्रेनिंग देणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ते आपल्या फार्मवर ट्रेनिंग देण्यासाठी येणार आहेत. त्यांचं नाव आणि तारीख मी तुम्हाला लवकरच कळवणार आहे. आणि ट्रेनिंग प्रॉपर असेल, आपल्याला माहिती चांगली असेल, तर आपण कुक्कुटपालनामध्ये अयशस्वी होत नाही. नंतर दुसरं महत्त्वाचं आहे की आपल्याकडे ट्रेनिंग असल्यामुळं दुसरी गोष्ट यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याकडे मरतूक नाही झाली, मॉर्टॅलिटी नाही झाली पाहिजे, पक्षी मेले नाही पाहिजे. कारण की पक्षी मेले की आपला नफा सगळा गेला. आणि तिसरी गोष्ट, खाद्याचा खर्च कमी झाला पाहिजे. लक्षात आलं का मित्रांनो? एक नंबर तुम्हाला ट्रेनिंग महत्त्वाची, दुसरा नंबर तुम्हाला मरतूक नाही झाली पाहिजे, मॉर्टॅलिटी नाही झाली पाहिजे तुमच्या शेडवर, आणि तिसरी खाद्याचा खर्च कमी झाला पाहिजे. ह्या जर गोष्टी आपण जर यशस्वी केल्या, 3 चांगल्या प्रकारे राबवल्या, तर निश्चितच आपल्याला कुक्कुटपालन हे चांगल्या प्रकारे नफ्यामध्ये आणू शकतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा, कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअरसुद्धा नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.